करत आहोत कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. हा सर, मी प्रवीण हनुमंत बागल बोलतोय. हा प्रवीणजी नमस्कार. आपलं स्वागत आहे. बोला. कंपोस्ट कातर खटाव महादेवमळा तालुका खटाव जिल्हा सातारा. नमस्कार प्रवीणजी बोला. आज कोणतं गाणं ऐकूया? तर सर्व श्रोत्यांना आधी येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चालेल. तुमच्या निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना आपण पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. हा तर आज गाणं आहे भरजरिता पितांबर दिला फाडून. हा भर जरी ग पितांबर. श्यामची आई चित्रपटातलं गीत आहे. आशा भोसले यांनी गायलेलं. तुम्ही प्रसाद सर ना? हो 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 प्रवीणजी. बऱ्याच महिन्यात तुम्ही फोन केलेला. हो हो खरंय खरंय खरंय. चालेल चालेल ऐकूया प्रवीणजी. हो. हे श्यामची आई चित्रपटातलं गीत आहे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. नमस्कार. विनायक सटपाळ बोलतोय. प्रसाद. नमस्कार विनायकजी. आपलं स्वागत आहे. हो हो बोला. शुभप्रभात. 2 महिन्यानंतर आपली पुन्हा एक भेट झाली. निश्चित. त्यामुळे आनंदाने स्वागत आहे आपलं. बोला. खूप खूप आनंदाने स्वागत आहे. गाणारं व्हायोलिन असं ओळखले जाणारे आपले प्रभाकर जोग हो हो हो. यांचा जन्मदिवस आहे. मी आधी तुम्हाला गाणं सांगतो. बर बर बर. येणारा 25 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन आहे. बर बर. हो हो. हा हा. तर त्या निमित्तानं मला त्यांचं लपविलास तू हिरवा साफा हे गाणं ऐकायचंय. वा वा. गीत गदी माडगुळकरांचं आहे. संगीत प्रभाकर जोग यांचं. हो हो. वर मालती पांडे आणि गीत भावगीत आहे. खरं तर गाणारं व्हायोलिन म्हटल्यावरती प्रभाकर जोगांचं नाव आपल्या समोर येतच. हो हो हो. पण त्यांचे जे भाऊ वगैरे होते ते त्यांनी देखील आकाशवाणीमध्ये कार्य केलेलं आहे. होय होय होय. माझ्या वाचनात पण आलेलं आहे. बरोबर. आणि मला वाटतं की जसं आकाशवाणीनी एवढे सगळे कलाकार घडवले तसं तुमच्यासारख्या कलाकारांना आमच्याशी बोलता येते. आम्हाला बोलता येते तुमच्याशी. ते एक वेगळं सुख आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. हो पण खरं सांगू का, आकाशवाणीची जी प्रतिमा आहे ही इतकी अशी छान, तर ती ह्या सगळ्या कलाकारांमुळे घडलेली आहे. आणि त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी सांभाळण्याचं काम हे आमच्यासारखी लोक आम्ही करतो आहोत. तर त्यामुळे निश्चित म्हणजे तुम्ही म्हणता तसं आहेच आहे. आकाशवाणीचं आकर्षण आहेच आहे. पण तरी सुद्धा ती जबाबदारी पण आहे. त्यामुळे ती जबाबदारी म्हणूनच आम्ही आमच्या खांद्यावर घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. विनायकजी खूप खूप धन्यवाद की तुम्ही आकाशवाणीला एवढा मान देताय. ते केवळ या सगळ्या कलाकारांमुळे आहे हे निश्चित. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला म्हटलं कारण तुम्ही तुमचा आवाज आणि 101 उमा सदन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऐकत असतो. त्याच्यामुळे हे जास्त आहे. बरोबर. पण सगळेच कलाकार खूप छान आहेत. आणि हे छानचं गीत आजच्या फोन आपल्या आवडत्या कार्यक्रमात ऐकूया. आणि तुम्हाला येणाऱ्या नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. हो हो. आणि कार्यक्रम ऐकतच राहूया. आम्ही ऐकतच राहतो. निश्चितच. चालेल चालेल विनायकजी ऐकूया मग हे सुंदरसं मालती पांडे यांनी गायलेलं गीत. हो नक्की नक्की. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हो दादासाहेब पठाडे बोलतोय. नमस्कार दादासाहेब. आपलं स्वागत आहे. बोला. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्या टीमला, सगळ्या जनतेला, सगळ्या तुम्हाला. वा वा चालेल. आणि सगळ्यांच्या वतीने तुम्हालाही शुभेच्छा आहेत नवीन वर्षाच्या. हो पण आता फोन लागणार नाही ना इथून पुढे. लागणार नाही म्हणजे असं 2-3 महिने जरा आता फोन. हा बरोबर आहे. त्यामुळे तुमचा या वर्षातला शेवटचा आणि पुढच्या वर्षासाठीचा ऍडव्हान्स शुभेच्छा देणारा फोन आहे असं समजूया आपण. हो 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 हो. बोला बोला दादासाहेब. आज कोणतं गाणं ऐकूया? नवीन हे वर्षाचे सुखाचे जावे. नवीन हे वर्ष सुखाचे जावो. दादासाहेब हे प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं. हो. फक्त कसं आहे माहितीये का दादासाहेब, हो की हे जे गीत आहे हे आपलं जे दिवाळीनंतर जे वर्ष सुरू होतं. हो. हा गेला दसरा आली दिवाळी. हो हो हो. तसं करून हा तर पण आपण जे इंग्रजी वर्ष आहे त्याच्यासाठी म्हणून हे आपण शुभेच्छा देऊया या गीतात. हो धन्यवाद. चालेल. नमस्कार. फोन इन आपल्या आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. गीताराम बोरसे, करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना. कसे आहेत सर आपण? छान गीतारामजी. एकदम व्यवस्थित. छान. तुम्हीही उत्साहात आहात हे ऐकून खूप छान बरं वाटलं. हो सर. हो सर. हो सर. हो सर. बोला बोला बोला.
हा, तर आता चांगली आपण आमच्या ग्रामीण भागामध्ये आता गुलाबी थंडी पडायला खूप लागली सर. आता कारण कसं यावर्षी खूप पाऊस झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतामध्ये. हो हो हा, त्याच्यामध्ये खूप आता यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा खूप थंडी वाजायला लागली सर. हो, एकंदरीतच थंडीचा अंदाज हा जरा कडाक्याची थंडी पडेल असाच आहे. हो सर, हो सर. तर मला असं वाटतं की अशी पण थंडी छान वाटते, जरा बरं वाटतं. हा, बरं वाटतं तर छान आणि शरीराला पौष्टिक असते आणि पिकाला पण शानदार उतार. हरभरे गव्हासाठी खूप थंडी लागते हा, सर. म्हणजे ज्या पिकांना थंडी आवश्यक आहे अशा सगळ्याच पिकांसाठी ही थंडी चांगली आहे असं मला वाटतं. हो सर, हो सर, हो. बरोबर. पोषक आहे आणि चांगली आहे सर पुन्हा. बरोबर, चालेल. गीतारामजी, आता या पीक पाण्याच्या गोष्टी झाल्या, आता गाण्याच्या गोष्टी करूया. आता गाण्याच्या गोष्टी आता त्या अनुषंगानेच मला आता आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, हे गाणं ऐका सर. पण गीतारामजी, तुम्ही हे आपली आवड कार्यक्रम ऐकत असाल तर दर आपली आवड कार्यक्रमात हे गाणं लागतंय. नाही सर, मला आता 2 महिने झालेले. नाही, तुम्ही नाही लावत म्हणायचं. मी इतर श्रोते हेच गाणं सांगतात असं सांगतोय मी तुम्हाला. हो सर. तर मग पिंजरामधलं सायकलवाला पोलीसवाला ब्रेक लावून थांब जावं या डबल सीटने राम लांब लांब, हे गाणं सुद्धा चालेल सर. बर, हे पिंजरा चित्रपटातलं नाहीये, पण हे गीत तुम्हाला ऐकवतो. हे गीत आहे दे दणादण या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं. हो सर, हो सर. पोलीसवाला सायकलवाला. चालेल. हो सर, हो सर. ऐकूया गीतारामजी, धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. साहेब, मी पिंपरी चिंचवडून बोलतो, तानाजी शिंदे. तानाजी, नमस्कार. बोला. हा साहेब, आज या अमावस्या आहे. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हालाही शुभेच्छा. लातूर जिल्ह्यामध्ये खूप जोरावर होती साहेब या अमावस्या. बर. हो साहेब, लई जोरावर होती. म्हणजे आज कोणीच राहत नाही गावात, सगळे लोक शेताकडे असतात. अच्छा, बर. आणि काय करतात? आणि ते जेवण तयार करतात, भजी भाकरी लाडू हे ते सगळं स्वयंपाक गोड खीर घेऊन जातात रानामध्ये. बर. आणि पूजा करतात, 5 पांडवाची पूजा करतात. बर. हो. आणि दिवसभर लोक तिकडे माहोळाचं मध असतं ना गावरान, हा. ते पण झाडाला जाऊन मारून सगळेजण खात्यात. अरे अच्छा, बर. आणि झोका खेळतात. आणि मग उद्या यात्रा असते मोठ्या देवाची, तिथे हल्लाळीची आई म्हणून आहे, तिथे यात्रा भरती खूप जोरावर. बर. अरे वा, बर. मग उद्या लोक तिकडे आनंद घेतात त्या यात्रेची. अरे वा, छान. हो. आपल्याकडे प्रत्येक दिवसाचं महत्व आहे वेगळं, तसं या अमावस्येचं महत्व आहे. हा, तर मी काल तुळजापूरला गेलो साहेब, दर्शन झालं खूप चांगलं देवीचं. अरे वा, छान. बर. हा, तर माझी आई वारली होती ना, ती परडी बदली करावं लागते आमच्या इथं. बर. अच्छा. हा, मग ती परडी जाऊन आणलो मी. दर्शन चांगलं झालं. तर आता मला गाणं द्यायचंय जय तुळजाभवानी चित्रपटामधलं. हा, जय तुळजाभवानी. कोणतं? हा, कोणतं? तर मी नावं घेतोय 4-5 जणांचे. हा. अनिकेत शिंदे, विशाल शिंदे, सूर्यकांत शिंदे, चंद्रकांत शिंदे, आणि माझ्या मिसेसचं नाव तनुजा शिंदे, आणि जावया बापूचं नाव सतीश धुमाळ निलवार. बर. हो साहेब. अच्छा, गाणं कोणतं ऐकायचं या चित्रपटातलं? कुठल्या जिल्ह्यात चाललं साहेब, तसं काही नाहीये. बर. अच्छा. हा, म्हणजे कारण आपण दिवेला जाऊन आला तर आता आज पूजा करायला पाहिजे, पण मी कंपनीत कामाला आलोय. बर. आता 4 वाजता गेले की ती फोटोची पूजा करणार साहेब. अच्छा, बर. हा, तर त्याच्यामुळे आपलं देवीचं नाव घेणं फार महत्वाचं नाव आहे साहेब. बर. चालेल. मला असं वाटतं आपण एक महाराष्ट्राची कुलदैवत आहे महाराष्ट्राची. हो, बरोबर, निश्चितच. आपण मल्लेश आणि सहकारी यांनी गायलेलं जे गोंधळ गीत आहे या चित्रपटातलं. हा, लय भारी झालं. आली हो गोंधळ आली. हो साहेब. हा, चालेल. आणि एक माझा मित्र आहे जयपाल गायकवाड, चिंचवड गावात राहतो. ऐकूया, तुमच्या सगळ्यांना मिळून हे आपण जय तुळजाभवानी चित्रपटातलं गीत ऐकवतो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. मी प्रल्हाद देशपांडे बोलतोय बऱ्याच दिवसातून. हो, बोला प्रल्हादजी, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. बोला. हा, मला एक संत गोरा कुंभार या नाटकातलं पद ऐकायचं आहे. हा. बर. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. गजर. वा. प्रकाश गांगरेकरनी गायलंय ना वाटतं हे गाणं. हो. प्रकाश गांगरेकर यांच्याही स्वरात आहे हे गीत. हो, ते ऐकायचं. अगदी नक्की जरूर. आणि हे अशोकजी परांजपे यांचं पद आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेक यांचं संगीत आहे या गीताला. हॅलो, प्रल्हादजींचा फोन कट झालाय, पण त्यांनी जे गीत सांगितलेलं आहे ते गीत मात्र त्यांच्यापर्यंत आपण नक्की पोहोचवणार आहोत. अवघे गरजे पंढरपूर, हे संत गोरा कुंभार. नमस्कार. मी पुण्यावरून बोलतेय, मुग्धा ललित. हा, अच्छा. मुग्धाताई, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. बोला. धन्यवाद. आपण कोण बोलताय सर? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. ओके, तुमचं निवेदन खूप छान असतं सर. धन्यवाद.
हा परवा श्रीराम लागू यांचा स्मृतिदिन झाला. हो 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 त्यानिमित्ताने त्यांची एक आठवण सांगायची होती मला. हो जरूर सांगा. माझे आजोबा सांगायचे, म्हणजे माझे पंजोबा पूर्वी कॉर्पोरेशनचे शाळेत शिक्षक होते. माझे पंजोबा बर 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 तर त्यांचे विद्यार्थी श्रीराम लागू होते. बर. अरे वा. तर बर. एकदा तर हे सरनाईक आडनाव माहेरचं माझं. अच्छा. तर नाना म्हणायचे सगळे त्यांना, माझ्या पंजोबांना. बर तर एक दिवस काय झालं, आमचे नाना असे रस्त्याने चालले होते, समोर श्रीराम लागू येत होते बर बर. आणि ते सिगारेट तोडत होते. अच्छा. बर बर. आणि नेमकेच मग मास्तर बघून त्यांनी सिगारेट मागच्या मागे लपवली, खाली टाकली, पायाने दाबली आणि वाकून मास्तरांना नमस्कार केला. एवढी मोठी नम्रता पूर्वीच्या लोकांच्यात होती. एवढा मोठा माणूस पण तरी नम्रतेने मास्तरांपुढे वाकून नमस्कार केला त्यांनी लगेच. नाही निश्चितच पूर्वी शिक्षकांना खूप आदर दिला जायचा. हो खूपच. हा शिक्षकांचा तेवढा दराराही होता. हो 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 बरोबर आहे. त्यांनाही लक्षात आलं की आपण आपल्या शिक्षकांसमोर हे चुकीचं करतो आहोत. हो हो. बरोबर. आणि मला त्यांच्याबद्दल एक गाणं ऐकायचं होतं. हा कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का. हा या टोपी खाली दडलंय काय. खाली दडलंय काय. हा. त्यांची भूमिका खूपच छान आहेत. सगळे पिक्चर खूप छान आहेत. होय होय. अजूनही त्यांना आठवणीत राहण्यासारख्या भूमिका आहेत त्यांच्या. खरंय. मुग्धाताई हे सामना चित्रपटातलं गीत हो 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 आहे. नक्की. स्वतः डॉक्टर श्रीराम लागू यांनी गायलेलं आहे. त्यांच्यासोबत उषा मंगेशकर आहेत आणि रवींद्र साठे पण आहेत. हो नक्की नक्की. जब्बार पटेल यांचं हे गीत ऐकूया सामना चित्रपटातलं. ऐकूया. हो चालेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर, मी भगवान वाघोले भोसरी सेक्टर 12 मधून बोलतोय. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. बोला भगवानजी बोला. कुलकर्णी सर आपण. नमस्कार. नमस्कार भगवानजी बोला. नमस्कार. आता 2-3 महिने झाले फोन केला नाही, म्हणलं बघावं एकदा ट्राय करून. हो लागला तुमचा फोन. हो लागला. बोला बोला. काय आपल्याला गाणं लावायचे, बोट लावून तिथं गुदगुल्या. हा करू नको भंग भालताच रंग तुझा ग बाई. बर बर बर. हा हे गाणं लावायचे. चालेल चालेल जरूर ऐकूया. हो. कोणाकोणाला ऐकायचंय. आता आमचे झेंडे साहेब आहेत, पांचाळ साहेब आहेत, परत पठाण साहेब आहेत, आमचे बर बर खेडे बर. साहेब आहेत, पटवळ साहेब आहेत. चालेल त्या चालेल सर्वांना ऐकायचे. चालेल चालेल सगळ्यांना ऐकूया. पठाण साहेबांना जास्त आवड आहे ती. अच्छा बरं बरं. कोणत्याची जास्त आवड आहे त्यांना. चालेल चालेल. महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आहे बोट लावीन तिथे हो, महेंद्र गुदगुल्या कपूर आणि आशू भोसले ना आपले हे उषा मंगेशकर. उषा मंगेशकर बरोबर. हो. चालेल चालेल ऐकूया मग. हो धन्यवाद सर. नमस्कार. हॅलो कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, मी बाळको पाटील, मुक्काम पोस्ट सलामवाडी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटकामधून बोलतोय. हा बाळकूजी नमस्कार. मागे आपलं बोलणं झालं होतं. बोला बोला. हा झालं होतं आणि आवर्जून तुमचं आकाशवाणी पुणे केंद्र मी पहिल्यापासून ऐकतोय. हो हो हो. आणि तुम्हाला आता मस्तपैकी लावणी द्यावं असं वाटतंय हो. अरे वा. ऐकायची कोणती आवड. लावणी कोणती. रोशन सातारकरांची हा तुमच्याकडे असली तर बरंच होईल. हा. या ना जरा बसा, जरा हसा सख्या सजना, अशी लावणी आहे बघा. बर. आता बघायला हवी नक्की ही आपल्याकडे आहे की नाही. पण मग त्यांची मग आणि कुठली तरी दुसरी लावा ना हो. बर चालेल चालेल लावली तर बस चालेल. दुसरी एक लावा. हा प्रसाद कुलकर्णी सर. नमस्कार. हॅलो. कार्यक्रम सर नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. हो सर, तर मी मुक्काम पोस्ट चौका, तालुका संभाजीनगर इथून चंद्रकांत गुंटे बोलतो सर. बोला चंद्रकांतजी बोला बोला. एक छानसं एक नाटक इथे ऐकायचं आहे मला. हा हा. तर चित्रपट आहे देव दिनाघरी धावला. म्हणजे नाटक आहे देव दिनाखरी धावला. हो हो. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं हे गीत आहे. बरोबर साहेब. आणि गीतकार बाल कोळटकर आहे, संगीतकार वसंत देसाई. वा वा छान छान. चंद्रकांतजी खूप छान गीत आहे. तर आपण नक्की ऐकूया. हो सर हो. त्यासाठी माझे प्रथम तुम्ही माझे बंधू हा कुलकर्णी साहेब हो आणि बाबुली फुरसले, हा. अनिल नाईक, रुग्दोन तांबोजी, सुरेश जाधव, जलाल भाई. चालेल चालेल सगळ्यांना मिळून हे गीत ऐकूया. देव दिनाघरी धावला या नाटक. नमस्कार. नमस्कार सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. मी पांडुरंग सुनेशी बोलतोय, चाळीसगाव, जिल्हा जळगावहून. नमस्कार पांडुरंगजी. आपलं स्वागत आहे. मागच्या वेळेला सर माझा फोन लागला पण गाणं काही ऐकवलं गेलं नाही, काय वेळेअभावी का? हा वेळेअभावी झालं. आपलं गाणं मोठं होतं त्यामुळे ते आपल्याला वेळ नाही मिळाला गाणं हे करायला. बरं काही हरकत नाही. बोला बोला पांडुरंगजी कोणतं गाणं ऐकूया. आपलं बोलणं झालं होतं जळगाव शहराच्या प्रसिद्धीबद्दल. हो हो मला सगळं आठवत आहे अगदीच व्यवस्थित. तुम्ही सांगितलं होतं सगळं. बरोबर बरोबर. सुवर्ण नगरी म्हणून प्रसिद्ध आहे ते सर. हो 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 आणि तिथली महानगरपालिका एक सुंदर बिल्डिंग आहे भारतातली. हो 17 मजली बिल्डिंग आहे. तुम्ही सांगितलं होतं. हो
पुणे शहरात देखील नाही तेवढी बिल्डिंग, मुंबईला नाही. वा वा, छान छान. 1 नंबर नवी दिल्ली महानगरपालिका बिल्डिंग आहे, 2 नंबर आपली जळगावची. वा वा, छान. म्हणजे महाराष्ट्रात नंबर 1 आहे जळगावची बिल्डिंग. होय होय होय, खरंय खरंय खरंय, बरोबर. आज मराठी चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे सर. हा, कोणतं? गौराचा नवरा चित्रपटातलं गाणं आहे. हा, 1 आणा 2 आणि 3 आणि हे गाणं आहे सर ते. बर, तर ते कृपया ऐका अशी इच्छा आहे सर आमची. चालेल, करूया प्रयत्न आपण, नक्की. आहे सर आपल्याकडे उपलब्ध हे गीत? मला जरा शंका येते थोडस. हा हा हा, नाहीतर दुसऱ्या चित्रपटातलं गाणं सांगून ठेवा. हो. कोणतं? चिंब पावसानं झालं रानं आबादाने सर्जामधलं. सर्जामधलं. बर बर, चालेल चालेल. हा ठीक जर आहे सर, धन्यवाद. हो, गौराचा नवरा चित्रपटातलं नाही मिळालं तर मग हे मी नक्की प्रसारित करेन. हो सर, धन्यवाद धन्यवाद. चालेल, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा नमस्कार सर, प्रसाद कुलकर्णी साहेब. नमस्कार. तुमच्याबरोबर बऱ्याच वर्षानंतर आज पुन्हा बोलण्याचा जॉय योग आला. आपलं नाव सांगा. सुनील पटाडे, बोरी बुद्रुक. हा, नमस्कार सुनील पटाडे, बोला 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 बोला. आजला आपल्या आवडमध्ये हा मला सुधीर फडकेंनी गायलेलं, हा. सुधीर फडके आणि उत्तरा केळकर हा यांनी गायलेलं जगदीश खेडकरांचं गीत आहे. राम लक्ष्मण संगीतकार आहे. हो. हीच करी दौलत चित्रपटातलं. हा, तोची खरा साधू, तोची खरा संत. वा वा वा, चालेल चालेल, जरूर ऐकूया. चालतंय. चालेल. आणि तुमच्याबरोबर कोणाकोणाला हे गीत ऐकायचंय? काही नाही, आपल्या सगळ्या सुरुवाती ऐकणारच आहेत. बरोबर आहे. आमचे मित्र आहेत, तुम्ही आहेत. बरोबर लक्ष्मण बरोबर, कोरडे. खरंय खरंय. चालेल चालेल, चालतंय. मग आपण हे गीत ऐकूया. जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे हम्म. आणि राम लक्ष्मण यांचं संगीत आहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. हो 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 चालेल, ऐकूया मग. धन्यवाद. हो. होत कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद